आता ग बाया काय ग पियू कुठं चालली म्हणायची? तुम्हाला काय करायचंय? नाही मी आपलं असं सहज विचारलं. बाहेर चालली. आता ते दिसतंयच की, पण एवढं नटून थटून नेमकी कुठं चालली? सुजा बरोबर चालली का बाहेर? काय नाही म्हणजे ते नाही का ती आपीन आरजा कुठंतरी मिरवत मिरवत जेवायला जातात ते डेटला का फेटला म्हणतात ते तिकडे चालली? मावशी तुम्हाला खूप चौकशी लागतात असं वाटत नाही का तुम्हाला? आता गो बाया मी आपलं सहजच विचारलं, सांगायचं नसलं तर राहू दे. झोंबलं वाटतं. प्रियंका काय ग काय म्हणत होत्या त्या? काही नाही, त्यांच्याकडे कुठे लक्ष देतं सर, जाऊ देत. तुम्हाला काही हवं होतं का? हो दूध गरम करायचं होतं. बरं मी देते लगेच करून. हां आणि झालं की आवाज दे मला. हो देते. सुजय. हॅलो पिऊ, आवरलंस का? हो झालंय माझं आवरून. मी सातारला एका चॅनलमध्ये फोन केला होता, त्यांना आज जाऊन एकदा भेटून ये. आजच? हो आजच. बरं निघते मी. हो निघ. सर सर हाँ सर मी दूध तापवून ठेवलंय. हो ठीक है घेतो मी. हा आत्ता बघा घरात कसा तमाशा होतोय ते. पियू ए पियू कुठे गेली? भाऊजी आणा इथं मी नेते. अहो राहू द्या, जड आहे. कुठे गेले सगळे? पुन्हाच ठाऊ कुणीच नाही वाटतं. नाही नाही ती सगळी गेल्यात कुठंतरी तोंडवर करून. पण पोरं गेलीत कुठं? तुम्हाला सांगून गेले नाहीत का? नाही तर आता स्वप्नील त्याच्या कामाला गेला असेल, आपी अर्जुन त्यांच्या कामाला. आणि ती पियू कुठं गेली आणि सुजा कुठं आहे? त्याचं टेन्शन तू नको घेऊस हा, आमचं आम्ही बघून घेऊ. अरे वा अप्पे, आज लवकर आली घरला. अहो बाबा आज फक्त रजा टाकायला गेले होते ना मी. बरं झालं बाई. आता मस्तपैकी आराम करायचा. हो बाबा. आणि आता डोक्यात कसला बी विचार आणायचा नाही बरं का? नाही असं कसं? आता कलेक्टर मॅडमला घरी एकत्र ठेवायचंय ना, मग त्यांचं डोसकं जागेवर कसं राहील है ना आप्पे? मावशी तुम्ही एकदा या घरातनं बाहेर गेलात ना की बरोबर सगळं घरी एकत्र येईल बघा. बघते ना मी. नुसतं दूध गरम करून मागितलं होतं ना मी, ते पण त्याला कोण नाही का घरात? अजून पण सगळं मीच बघायचंय का? काय ताई काय झालं? सर काय झालं? दूध कुणी ठेवलं होतं? कुणी ठेवलं होतं दूध? अगं प्रियांकानं ठेवलेलं, मी आणणारच होतो की. काय झालंय? एवढं पण जमत नसेल ना तर सांगायचं मला, किंवा करायचंच नसेल तर माझं मी बघत जाईन, माझं आणि माझ्या बाळाचं. एक मिनिट तुम्ही शांत व्हा आधी. काय झालंय ताई? दूध गरम करून मागितलं होतं मी, तर नासकं दूध ठेवून गेली ती. नासकं दूध देऊ का तर मी माझ्या बाळाला? नाही नाही नाही, हे बघा तिच्याकडनं चुकून झालं असेल. अहो नाही नाही बराबर, ती गडबडीतच होती, पळतच गेली. तिनं ना ते दूध नीट उकळलं नसल आणि म्हणूनच नासला असल. बघा बघा रुपाली अगं तू कुठे त्या मनीच्या बोलण्याकडे लक्ष देते? ती आग लावायलाच बसलेली असते. ताई हे बघा तुम्हाला माहिती आहे की पिऊ ताई ती असं नाही करणार. आहो हा बरोबर आहे अप्पीचं. मुद्दाम केलं आणि काय केलं? झालं काय शेवटी? फक्त दूधच मागितलं होतं मी, नासलं ना दूध? अगं जाऊ दे, आपण दुसरं गरम करू या ठिकाणी. असं कसं जाऊ दे? हा आपणच करायचं होतं तर सांगायचं होतं तिने.
मी केलं असतं दूध गरम, बघितलं असतं माझं मी. आरूच्या बाबतीत केलं मी कधी असं? त्याचं सगळं नीट केलं मी. त्याचं केलं, घरातल्या सगळ्यांचं केलं. आणि माझ्या बाळाला नासलेलं दूध देते ती, माझ्या बाळाला. रुपाली, अगं कशाला तू आता मागच्या गोष्टी काढत बसतीयस? असं कसं? ती काय चुकीचं बोलती तवा? एकदम बराबर बोलती. तिनं एवढं सगळं घरातल्यांचं केलं, एवढी सगळ्यांची सेवा केली, आणि तिच्या बाबतीत असं करतात होय? हो, तुम्ही जरा गप बसता का? ताई तुम्ही शांत व्हा बघू. आणि हा, अहो मी रजा टाकलीये. आजपासून मी आहे की, मी तुमची काळजी घेते आणि बाळाची पण. मी तुम्हाला दूध गरम करून देते. हा, आणि ऐका की, पिऊताईकडनं काही चुकी झाली असेल तर तिला माफ करून टाका, मोठ्या मनानं अगदी. माझ्या बाबतीत मी काय पण खपवून घेईन. हा, काय पण. पण माझ्या बाळाच्या बाबतीत अजिबात नाही. कुणाचं काहीच खपवून घेणार नाही मी. हा, पण गेली कुठे ती? हा, कुठे गेली? अगं ती गडबडीतच होती. तिला मी विचारते कुठं चालली, तवर निघून बी गेली लगेच ती. आणि चांगला नट्टापट्टा करून गेली. रुपाली, अगं काय तर काम असेल तिचं. तर सगळ्यांनाच काम आहेत, पण बघतेच मी तिला आल्यावर. जे काय आहे ना ते समोरासमोर होऊन जाऊ दे आज. कशाला रुपाली तू ताणतेस आता एवढं? तुम्ही अजिबात मध्ये बोलायचं नाही. हा आमचा बायकांचा मुद्दा आहे, आमचा आम्ही बघून घेऊ. माझ्या बाळाच्या बाबतीत अशी करते ना, मी बोलणारच आहे तिला. आल्यावर बोलणारी चांगली. चल बाजूला. उचलतच नाही ती फोन. अगं पण अशी गेल्यात कुठं, सांगून तरी जायचं ना. तेच तर. अगं गेल्यास त्याला बाहेर कुठेतरी. त्या अर्णवला सुद्धा सोबत घेऊन गेलेत ना. आता कशाला सुजय तुमचं ऐकतोय? कशाला तुम्हाला भाव देतोय तवा? त्याला पाहिजे ते मिळालंय ना. मावशी, तुम्हाला वाकडं बोलल्याशिवाय काही सुचत नाही का हो? काय झालं आता? अरे सकाळपासून चालू आहे बाबा. रोज घरात आलं ना की काही ना काहीतरी चालू आहेच. आज काय झालं? अर्जुन, अरे पिऊ आणि सुजा सकाळपासून बाहेर गेल्यात. दूध गरम करून मागितलं होतं मी, तर नासकं दूध ठेवून गेली ती. नासकं दूध देऊ का तुम्ही माझ्या बाळाला? पिऊ वहिनी अशी नाही करणार. हो, पण आता फोनही लागत नाही, नेमके कुठे गेले ते पण माहित नाही. हो ना, आणि दोघांना बी फोन करतोय, दोघं बी फोन उचलत नाहीयेत. आई, हे बघा नका काळजी करू. पिऊताई असं नाही करणार आहो. काहीतरी कामात असेल ना ती, म्हणून फोन उचलत नसेल. अरे काम आहे तर सांगून जायचं ना. किती वाजलेत आता? अजून घरचा स्वयंपाक करायचा रात्रीचा, त्या रुपालीचा आवरायचंय, आणि आताच बरे फोन बंद करून काम करायला लागले. अरे दादा, तू चिडू नको ना असा. बरं ठीक आहे, आपण आल्यावर शांततेत बोलूया. आणि राहिला प्रश्न स्वयंपाकाचा, मी आहे की, मी करते स्वयंपाक. अगं तू एकटी कुठं करतेस सगळं? आई, त्याला काय होतंय तेव्हा? आणि तुमच्या अंगात कणकणी आहे, तुम्ही आराम करा, मी करते पटपट. आपे, अगं मी आहे ना तुझ्या मदतीला. झालं तर मग. हा, मी पण येतो की. शेतात एवढ्या पार्ट्या केल्या, त्याचा कधीतरी उपयोग व्हायला पाहिजे की. आता गो बाया, म्हणजे तुम्ही तिघं मिळून स्वयंपाक करणार का काय? मग झालं, कसलं खायला मिळतंय काय माहिती. मावशी, तुमच्यासाठी नाही करणार स्वयंपाक. तुम्ही जेव्हा बंट्याच्या घरी डिनर करा. अर्जुन, जेवणाच्या विषय असं नाही बोलायचं. आधी जावा आणि बनवा तरी. गावाची भूक लागली एक तर मला. चला आपण तयारी करायला घेऊ. मी आवरून आलो. कदम शेत आहे आपण आज. मग सुट्टीच द्यायची नाही. आणि तू, आपली तब्येत बरी नाही, उग मध्ये लुडबुड करू नका, शांत बसा. पोट भरलं का बाळा? हो. पप्पा मला आईस्क्रीम पाहिजे. अरे हो, त्यासाठीच आलोय आपण. जा घेऊन ये. जा बघ तुला कोणती पाहिजे ते. सुजय, मला घरून 5-6 फोन येऊन गेलेत. येऊ देत की मग, मला बी आले. लक्ष नको देऊ. अरे कॉल बॅक करून तरी सांगते. कधी येणार आहे ते? असं कसं न सांगता गेले म्हणून फोन करत असतील. आणि तू इकडे आली म्हटल्यावर घरी कोण नसेल ना आता कामा करायला. अरे असं नसेल. असंच आहे पिऊ. आणि आपण तसंही चाललो की आता आईस्क्रीम खाऊन. सुजय, रात्रीची लई कामं असतात घरामध्ये, आणि नेमकी मी नाहीये. आईना काळजी लागली असेल रे. लागू दे, आजच्या दिवस घरचे करतील काम. लय बाय आहेत तिकडे काम करायला. फोन दे इकडे.
पप्पा मला मटका कुल्फी पाहिजे. अरे मग घे की, जा मटका कुल्फी घे. आणि मला बी मटका कुल्फीच घे तू. अरे पण मम्मीला विचार तिला काय पाहिजे ते. मला कोणती पण चालेल. बर, जा 3 मटका कुल्फी घेऊन ये. पिऊ, तुम्ही दोघं अशीच खुश पाहिजे मला. घरच्यांचा माझा काही संबंध नाही आता. पप्पा मला आज लय मज्जा आली. आता आपण रोज मज्जा करू बरं का अशीच. खरंच? हो, आता आपण जेवायला जाऊ, असंच बाहेर फिरायला जाऊ. तू म्हणशील तिकडे जाऊ. पण पप्पा आपलं ठरलेलं सगळ्यांना बरोबर न्यायचं आणि आता आपण तिघच का? बाकीच्यांना काम आहेत ना बाळा, त्यांना वेळ असेल तर त्यांना घेऊन जाऊ. का? चला आवरा पटपट, आपल्याला घरी जायचंय ना, उशीर होईल. चला आवरा. आरामात का रे बाळा, काय उशीर होत नाही आपल्याला. सुट्टी आहे ना आपल्या सगळ्यांना. हो, म्हणूनच तर. तुझं काय ग, खाऊ दे की त्याला. का रे बाळा? खाऊ देत. येऊ अगं, एवढा नको विचार करू. ते करतात का आपला विचार? अर्जुन काय? आपली किती प्रेम करतेस तू माझ्यावर. तू समोर आहेस तरी पण मला भरून येते, आठवण येते बघ. अर्जा लेका ती काय खुळे आहे कलेक्टर आहे हा, कळ ना तिला. कळलं. चला आवरा पट. अर्जुन तू टाइमपास करतोयस बर का, पटपट काप की ते. झालं शेवटचा कांदा. अर्जा झालं का तुझं आटप लवकर, मला फोडणी द्यायची. कदम झालं, पण कदम ऐका ना, मला तुम्हाला विचारायचं हे होतं, तुम्ही स्वयंपाकपणे शिकलं कसं काय हो? शेताभातात काम करतो माणूस ठीक आहे, किचन पर्यंत पोहोचला कसं काय तुम्ही? अरे तुझ्या आईनं शिकवलं मला हे. बाबा आईंनी? ही शपथ खरंच बाबा? हा, त्याचं काय झालं माहितीये का, ती जेव्हा आजारी पडली ना तेव्हा म्हणली सगळं शिकून घ्या, नंतर तुम्हाला ना अर्जाला स्वयंपाकाची अडचण नाही आली पाहिजे. कसलं भारी ना, लय भारी वाटलंय ऐकून. म्हणजे तुमच्या दोघांविषयी कौतुक वाटतंय. खरंच का? ओ कदम, मला नव्हतं माहिती आईने शिकवले तुम्हाला. बरं चला, आज पीठ मळून झालंय, मी लाटून देतो, तू भाजून घे. काय खरं नाही बाबा. मग देख चल. हे घे. अर्जुन भाकरी नाही चपाती करायची आपल्याला. एवढं असायला काय झालं माहितीये मला, ते रेस करायचं ते नाही जेव्हा. हे घे. लाटणं लाटणं. आपे चपाती आहे बघ. झाली का ग गोल? ही शपथ बाबा, कसली गोल चपाती बनवली तिने. काय साधा विषय आहे आपला. दूध प्यायचं, भूक लागली बाळाला, झालं थंड झालं की लगेच प्यायचं. हो झालं झालं थंड झालं, अटगुळ मटगुळ सोन्याचं कटगुळ, रुपयाचा वाळा सोन्याचं कटगुळ. रुपाली, काय हो? तू अजून रागातच आहेस का?
रागात नाही, पण मला तिचं वागणं अजिबात पटलं नाही. नाही म्हणजे नाही. हो, पण आता तेच मनात धरून बसू नकोस. हां, आणि मला सांग रुपाली, त्या नर्सताई तुला काय विचारत होते का? त्या मला विचारत होत्या की तुमची डिलिव्हरी कशी झाली, नॉर्मल का सीझर? मग मग मला काय आठवतच नाही हो. त्यांनी विचारलं आणि मला एकदमच भीती वाटायला लागली, घाबरायला झालं. मला खरंच काय आठवत नाही. तुम्हाला आठवतंय का? झालीच नसेल तर? चेष्टा करताय का तुम्ही माझी? चेष्टा करताय? झालीच नसेल तर म्हणजे मग बाळ कुठनं आलं आपलं? अगं मी गंमत केली. गंमत केली? तुम्ही त्या पिऊची सारखे का बाजू घेता हो? माझं असं चुकलं असतं तर केलं असतं का? मला सगळ्यांनी माफ घेतलं असतं समजून? सगळे आपलेच आहेत ना ग. आपण का पण त्यांचं? अरे असं काय म्हणते तू रुपाली? आता घरात वाद नको. आणि अपर्णा म्हणली ना तिला सुट्टी आहे म्हणून, मग ती करेल, तुझं बाळाचं करेल ती. तो विषय नको आता. पण ती कुठे गेली एवढ्या गडबडीत? आणि तिला जर काम जास्त होत होतं तर सांगायचं होतं ना तिनं. असं कशाला वागायचं? आणि जे चुकलंय ते चुकलंच आहे. मी बोलणार आहे तिच्याशी आल्यावर. हो, पण आपलं बाळ तरी दूध कुठे पिते? पिता येते बघा. बघ रुपाली, आपलं बाळ दूध पित नाहीये. नाही पिते ते. पिता येते ते पण चिडले पिऊवरती म्हणून पित नाही आता. अगं त्याला काय कळते? कळतं त्याला, सगळं कळतं. कळतं ना बाळा तुला? हो, सगळं कळतं माझ्या बाळाला. दूध पिते ना माझं बाळ. चला चला चला, आकारा आकारा. दूध पितं माझं बाळ. अर्जुन, कसली भारी चपाती केलीस तू खरंच. हो, अप्पे, दुसरी चपाती. आई शपथ अर्जुन, कसल्या गोल चपात्या बनवतोयस तू? अगं पौर्णिमेचा चंद्र एका बाजूला ठेवायचा आणि चपाती एका बाजूला ठेवायची. सेम. बस बस या इकडं. पण मला खरंच माहिती नव्हतं कुठे गोल चपात्या बनवतोय. अर्जुन, चल की लवकर दे दुसरी चपाती. काय झालं? चपाती होईना का आता गोल? होईल ना चपाती गोल. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. सीधे रस्ते किए तेरी. पण खरं सांगू का, प्रत्येक घरात तुमच्या दोघांसारखे पुरुष पाहिजे. अप्पे, प्रत्येक घरात कदमांसारखा बाप पाहिजे. हा